शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्य विभागानं जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे CCMP अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या स्वतंत्र रजिस्टरमध्ये करण्याचे निर्देश दिलेत। या निर्णयाला राज्यातील वैद्यकीय संघटनांनी विरोध दर्शवलाय। या पार्श्वभूमीवर राज्यातील डॉक्टरांच्या विविध संघटनांनी आज एकदिवसीय संपाची हाक दिली होती। त्यानुसार कोल्हापुरातही डॉक्टरांच्या संघटना या संपात सहभागी झाल्या होत्या। मार्डच्या कोल्हापूर शाखेनं CPR आवारात काम बंद ठेवून ठिय्या आंदोलन केलं। यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। केवळ आपत्कालीन काळात आरोग्यसेवा बजावत दिवसभर हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष उत्कर्ष देशमुख यांनी राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा दिलाय। आज आमच्या संघटनेच्या वतीनं तसेच आंतरराष्ट्रीय डॉक्टरांची संघटना आस्मी या संघटनेतर्फे आज आम्ही एक दिवसा संप पुकारलेला आहे। आमच्या संपाचं कारण असं आहे की सरकारने काही एक GR काढला होता, त्यानुसार जे CCMP कोर्स केलेले डॉक्टर आहेत, होमिओपॅथिक डॉक्टर आहेत, त्यांना मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिस करण्याची अनुमती देण्यात आलेली आहे। जे मॉडर्न मेडिसिन शिकायला आमच्या डॉक्टरांना जवळपास 8 ते 10 वर्ष लागले। लोकांनी प्रायव्हेट कॉलेजेसमधनं बाहेरच्या देशात जाऊन जे मॉडर्न मेडिसिन शिकलं 8-10 वर्षांमध्ये, त्याची प्रॅक्टिस 1 वर्षाचा कोर्स करून होमिओपॅथिक डॉक्टरांना करू देणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे। यामुळे रुग्णांचे आयुष्य धोक्यात येईल, रुग्णांमध्ये चुकीची ट्रीटमेंट जाईल आणि आधीच यानुसार जसे झाल्यास रुग्णांचा डॉक्टरांवर विश्वास पण कमी होईल। तर यासाठी आजचा आमचा एक दिवसा संप आहे। या आंदोलनात उपाध्यक्ष साईनाथ गोरे, डॉक्टर प्रणाली देशमुख, प्रथम पवार, शुभम बहिरट, आदिती बोराडे यांच्यासह अन्य डॉक्टर सहभागी झाले होते।